महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। पक्षामध्ये कोणी नाराज नाही, कुणीही पक्ष सोडून जाणार नाही। जगदीश गायकवाड, रायगड कर्जत। प्रतिनिधी बाळू गुरव। कर्जत तालुक्यात रिपाईची ताकद असल्याने सदस्य मोहिमेला कर्जत पासून सुरुवात। कोणी नाराज नाही, कोणीही पक्ष सोडून जाणार नाही। आमच्यामध्ये पद कोणाला द्यायचे यावरून रुसवे फुगवे आहेत। राहुल डाळिंबकर आमचे ज्येष्ठ नेते आहेत। पडत्या काळात राहुल डाळिंबकर, उत्तम जाधव, किशोर गायकवाड यांनी पक्ष उभा केला, त्यामुळे त्यांना विसरणार नाही। पक्षाच्या सदस्य मोहिमेमध्ये त्यांनी सहभाग घ्यावा असे उद्गार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी काढले। रिपाईच्या ऑनलाईन सदस्य मोहिमेला दिनांक 13 सप्टेंबर पासून कर्जत पासून सुरुवात झाली। यावेळी रिपाईचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, जिल्हा संपर्क प्रमुख धर्मानंद गायकवाड यांचा कर्जत तालुक्यातील पोसरी, कडाव, कशाळे व नेरळ असा गाव भेटीचा दौरा तालुक्याच्या वतीने आखण्यात आला होता। या सदस्य मोहिमेविषयी जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी सविस्तर माहिती दिली। ते म्हणाले की रिपाई हा पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेला आहे, म्हणून प्रत्येक गावात सदस्य मोहीम झाली पाहिजे। येत्या 15 सप्टेंबर रोजी सुधागड तालुक्यात जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते येणार असून या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने सदस्यांची नोंदणी करण्यात येणार आहे। त्यानंतर क्रीडा, तालुका आणि फादर कमिटीची निवड करण्यात येणार आहे। निवड केलेल्या कमिटीची नावे ही महाराष्ट्र तसेच दिल्लीतील निवडणूक आयोगाकडे जाणार आहेत। ही सदस्य मोहीम प्रक्रिया कशी आहे हे आमच्या कार्यकर्त्यांना समजून सांगण्यासाठी मी तालुक्यात धावता दौरा करीत आहे। या सदस्य मोहिमेमध्ये प्रत्येक सदस्याने 50 सदस्य बनवायचे आहेत आणि एका तालुक्याने 1000 सदस्यांची नोंदणी करायची आहे। त्यानंतर तालुक्यात 60 लोकांची अधिकृत कमिटीची निवड होणार आहे। या मोहिमेमध्ये सर्वसाधारण सभासद 20 रुपये फी, सक्रिय सदस्य फी 1120 रुपये, तालुक्याच्या ठिकाणी काम करायचे असेल तर 120 रुपये आणि ज्याला महाराष्ट्रभर काम करायचे आहे त्याने 8780 रुपये भरून सभासद व्हायचे आहे। माझी ऑल इंडियाच्या 7 सदस्यांमध्ये निवड झाली आहे। मला हे स्थान कर्जत आणि रायगड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमुळे मिळाले असे त्यांनी शेवटी सांगितले। कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून रिपाईच्या सदस्य मोहिमेच्या दौऱ्याला सुरुवात झाली। कर्जत मधील पोसरी, कडाव, कशाळे आणि नेरळ येथील ग्रामस्थांनी सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले। यावेळी पक्षाचे कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड, तानाजी गायकवाड, दिनेश गायकवाड, नरेश गायकवाड, प्रकाश गायकवाड, दिनेश आडाव, अमर जाधव, ॲडव्होकेट उत्तम गायकवाड, अनंता खंडागळे, अनिल सदावर्ते, अलका सोनवणे, वैशाली भोसले, वर्षा चिकणे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ही रॅली नाहीये, रिपब्लिकन पक्षाची सभासद मोहीम जी सुरू झालेली आहे, रिपब्लिकन पक्षाला मान्यता मिळालेली आहे, त्याचा प्रत्येक गावागावात जाऊन आनंद उत्सव साजरा करण्यासाठी पूर्वतयारी करण्याची आमची ही गाव भेट आहे। त्यामुळे ज्या दिवशी रॅली निघेल त्या दिवशी कर्जतमध्ये किमान 500 गाड्यांचा ताफा माझ्यासोबत असेल। यापूर्वी कर्जतमध्ये रॅल्या निघालेल्या आहेत, ते अनेक गाड्या या ठिकाणी कार्यकर्ते आलेले। ती फक्त माझी गाव भेट आहे की प्रत्येक गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मी सदस्य झालो पाहिजे, म्हणून सदस्य मोहिमेसाठी मी प्रत्येक गावोगावात फिरत आहे। आणि येत्या 15 तारखेला जो ऑनलाईन पद्धतीने सदस्य होणार आहे त्याची प्रक्रिया सुधागड तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्याच्या वतीने ठेवलेली आहे। रायगड जिल्ह्याची कार्यकारिणी आणि प्रत्येक तालुक्याची कार्यकारिणी, महिला कार्यकारिणी, युवक कार्यकारिणी आणि फादर बॉडी कार्यकारिणीची निवड त्या ठिकाणी ऑनलाईन होऊन ही निवडणूक आयोग दिल्ली आणि निवडणूक आयोग महाराष्ट्राला जाणार आहे। जो ऑनलाईन सदस्य असेल तोच रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता असेल, अदरवाईज तो कार्यकर्ता होऊ शकत नाही। जर त्यांनी सांगितलं की मी या पदावर आहे तर कलेक्टर त्यांच्यावर कारवाई करतील। अशा शिस्तबद्ध पद्धतीने रिपब्लिकन पक्ष ऑल इंडियामध्ये आता प्रक्रिया सुरू होत आहे। मग आज महाराष्ट्रात आम्ही फिरत असलो तरी माझ्यावरती राजस्थान आणि कर्नाटकची जबाबदारी देखील रामदासजी आठवले साहेबांनी दिलेली आहे। त्यामुळे 16 तारखेनंतर मी राजस्थानला 10 दिवस आहे, त्याच्यानंतर मी कर्नाटकला 10 दिवस आहे। अशी एकूण जबाबदारी देऊन मला सदस्य मोहीम नेमकं काय आहे ही आमच्या कार्यकर्त्यांना अद्याप ही प्रक्रियाच माहीत नव्हती, कारण आमचा पक्ष हा रेकग्नाइज नसल्यामुळे आतापर्यंत आम्ही याला निवड त्याला निवड अशा निवड प्रक्रिया करत होतो, परंतु यापुढे ही प्रक्रिया अशी चालणार नाही। एक सदस्याने 50 सदस्य बनवायचे आहेत आणि एका तालुक्याने 1000 सदस्य बनवायचे आहेत। ज्यावेळेस 1000 सदस्य बनवेल त्यावेळेस त्याचे 10 प्रतिनिधी हे तालुक्यावर येतील। महिला संघटनेचे 30 आणि पुरुष संघटनेचे 30 असे 60 लोकांची कमिटी एका
तालुक्याची असणार आहे. तर आपल्याकडे याच्यामध्ये मावळ मतदारसंघ आहे, त्यामुळे आणखी 30 अशा लोकांची म्हणजे एकूण कर्जतमधले 100 कार्यकर्ते आपल्याला निर्माण करणार आहेत. एका कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी ज्याला पद घ्यायचं नाही त्यांनी 20 रुपये आपल्या पार्टी फंडाचा जो अकाउंट आहे त्याच्याकडे द्यायचे आहेत. ज्याला सक्रिय सदस्य व्हायचे आहे त्यांनी 1120 रुपये आणि ज्याला तालुका लेवलला काम करायचं आहे त्यांनी 120 रुपये आणि ज्याला महाराष्ट्रावर जायचं त्यांनी 8780 रुपये अशी एकूण ही प्रक्रिया आहे पक्षाची. तर ती प्रक्रिया सुरू करत असताना जी सुरुवात केली, मी माझं भाग्य मोठे वेनगाव येथील आयुष फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.